लक्ष द्या. सो काय म्हणलंय, ऍट व्हॉट हाईट फ्रॉम अर्थ सरफेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, आता हाईट अँड व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आर. मग ह्या ज्या दोन व्हॅल्यू दिले त्या कशा दिलेत, या प्रॉब्लेम मध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल दिलंय, दिले का नाही, अँड ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन सुद्धा दिलंय, दोन सुद्धा दिले. ते दोन्ही व्हॅल्यू दिलेत, राईट. आणि युझिंग दिस हाईट फाइंड करायचंय, बट कुठं दिलंय, ऍट हाईट एच फ्रॉम अर्थ सरफेस. इज इट राईट? बघा लक्ष द्या. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी नव्हे, पोटेन्शियल एनर्जीला आपण मास न डिवाइड केलं तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मिळतंय. शिकवलेलं आहे, तुम्ही फॉर्म्युला सोडवून घेतलाय. मग याचा फॉर्म्युला काय येतोय, जी एम, मास कॅन्सल होत आहे आणि मी मॅग्निट्यूड घेतले बा, बिकॉज निगेटिव्ह दिलेलं नाही इथं, डिवाइड बाय आर प्लस एच इज इक्वल टू किती दिले, 5.4 into 10⁻⁷ जूल पर kg स्क्वेअर. गॉट इट? अँड हे तर सोपं आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी में जी दिलंय, जी एच दिलंय, जी ऍट हाईट एच, परत जी एम येत आहे, मग डिवाइड बाय डिस्टन्स अँड हाईट एच किती होत आहे, आर प्लस एच चा स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू किती दिली, 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड युझिंग दिस आपल्याला फाइंड करायचं आहे एच. काय करणार, दोघं म्हणजे जी एम आहे कॅन्सल होणार, एक आर एच कॅन्सल होणार, आर ची व्हॅल्यू जर दिले किलोमीटर, ठीक आहे, कन्वर्ट करूया, बरोबर. म्हणजे आता कॅन्सल करायचं म्हणजे काय करायला पाहिजे, डिवाइड करायला पाहिजे, बरोबर ना. कॅन्सल करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, डिवाइड करायला पाहिजे. मग व्ही बाय जी एच असं मी लिहितो, व्ही बाय जी एच काय येणार, जी एम अपॉन आर प्लस एच. आता डिवाइड बाय जी एच आहे, मग मल्टिप्लाय विथ काय येणार, एव्हरीवन, डिवाइड बाय जी एम मल्टिप्लाय विथ आर प्लस एच स्क्वेअर डिवाइड बाय व्हॉट, जी एम. जी एम गेट कॅन्सल, आर प्लस एच कॅन्सल, व्हॉट रिमेन, व्ही ची व्हॅल्यू किती आहे, 5.4 into 10⁻⁷ डिवाइड बाय 6, व्हॅल्यू पुट केली मी, व्हॉट रिमेन हिअर, आर प्लस एच. आता काय करणार सांगा, इथं हे डिव्हिजन करायची आणि आर इकडे घ्यायचं, झालं. प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केला कळालं काय, अंडरस्टूड एव्हरीवन. फक्त फॉर्म्युला लिहून लिहिलं आहे, आपल्याला एच पॉईंट करायचं ना, म्हणजे जीएम कॅन्सल करायला पाहिजे, डिवाइड करायला पाहिजे, हे आपण डिसाइड केलं. घ्या, बाकी तुम्हाला येते 5.4, 54 करतो बा मीला, 54. मग इथे किती येणार, 10⁻⁷ किती येणार, 6 डिवाइड बाय 6. आणि इथं आर ची व्हॅल्यू दिली, किती दिले, 6400 किलोमीटर. किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर, मीटर में भाई आपला प्लस एच, साइन में 9 into 10⁻⁶, बरोबर ना.
आणि मग हे 64 आहे ना ते सुद्धा हे पॉवर 10 6 पाहिजे, तर 2 झिरो आहेत, अजून एक झिरो म्हणजे 6.4 घ्यायला पाहिजे. मग ते 10⁶ होईल. हे काल बघा, 1 मिनिट बोर्डकडे बघा. हे 10⁻³ आहे, हे 2 झिरो म्हणजे 10⁵. अजून एक झिरो पाहिजे म्हणून डेसिमल कडे शिफ्ट केला बघा. कुठल्या साईडला? लेफ्ट साईड. गॉट इट? प्लस एच झालं कॅल्क्युलेशन. 9 into 10⁶ minus 6.4 into 10⁶ h. So 9 minus 6.4 इंटू ऑप्शन मध्ये किलोमीटर आहे म्हणून मी 10⁶ जागी 10⁻³ इंटू 10⁻³ लिहिलं. 3 + 3 6. That's 9 minus 6.4 2.6 into 10⁻³ into 10⁻³ h. That's 2.6 into 10⁻³ 2600 and 10⁻³ म्हणजे किलोमीटर. So option is 2600 किलोमीटर म्हणजे ऑप्शन डी. ऑप्शन